आज आपण 5 मिनिटांमध्ये बघणार आहोत बटाट्याची थोडी अनोखी रेसिपी. फ्रेंच फ्राईज तर आपण कायम खात असालच, पण यावेळी ही अनोखी रेसिपी करून पहा, हनी चिली पोटॅटो. यासाठी लागणारे प्रमुख साहित्य आहे बटाटा, कॉर्नफ्लॉवर, मध, मिरची पावडर, मीठ, तीळ, आलं लसूण मिरची पेस्ट, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस. सर्वप्रथम बटाटे धुवून त्याची साल काढून घेऊ व हे साल काढलेले बटाटे पाण्यात टाकू. आता हे बटाट्याचे उभे फ्रेंच फ्राईज सारखे काप करून घ्यायचे आहेत. त्यासाठी असे कटर वापरू शकता किंवा सुरीवेळीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. असे येथे दाखविल्याप्रमाणे उभे काप करून ते पाण्यात टाकून चांगले निथळून काढू. याला कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडे कॉर्नफ्लॉवर टाकून चांगले मिक्स करून घेऊ. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊ व त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर लावलेले बटाट्याचे उभे काप तळून घेऊया. याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहे. आता बघूया रेसिपीचा मेन ट्विस्ट, जो याला बाकीपेक्षा नक्कीच वेगळा बनवतो. चला तर मग तयार करूया याचा मसाला. यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल घेऊ. त्यामध्ये तीळ, आलं लसूण व मिरचीची पेस्ट टाकू. हे मिश्रण मध्ये मध्ये हलवत राहा. चवीनुसार मीठ, मिरची पावडर, टोमॅटो सॉस व सोया सॉस टाकून पुन्हा हलवून घ्या, जेणेकरून मिश्रण चांगले मिक्स होईल. आता यामध्ये मध आणि तळून घेतलेले बटाट्याचे काप टाकूया व हे मिश्रण चांगले परतवून घेऊ. मधाचा गोडवा, मिरचीचा तिखटपणा आणि सॉसचा आंबटपणा याचा परफेक्ट कॉम्बो
म्हणजे ही झक्कास हनी चिली पोटॅटो रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की तयार करून बघा. अशीच बटाट्याची अजून एक युनिक रेसिपी बटाटा खेकडा भजी बघण्यासाठी स्क्रीनवरील व्हिडिओवर नक्की क्लिक करा.